In last video we have to seen study of काय सांगितलं होतं त्या ठिकाणी sound. In study of sound we have to take two waves. One is a longitudinal wave and another one wave it is a transverse wave. कोण सांगेल longitudinal wave म्हणजे काय? Definition of the longitudinal wave व्याख्या सांगायची आपल्याला. सांगा. The particles of the medium oscillate about their central or mean position in a direction parallel to the propagation of the wave. Such waves are called longitudinal waves. शाबास. अजून कोण सांगेल? सांगा आदित्य. The particles of the medium. The particles of the medium oscillate about their central or mean position in a direction parallel to the propagation of the wave. Such waves are called the longitudinal wave. बरोबर आहे. जे इन केस ऑफ longitudinal wave मध्ये काय सांगितलं होतं? The wave in which the particles of medium vibrate in a direction parallel to the direction of काय सांगितलं होतं त्या ठिकाणी propagation of the wave. बरोबर आहे. इन longitudinal wave मध्ये काय मिळालं होतं? Compressions and rarefactions आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी alternately formed. Compression असेल तर डेन्सिटी कशी होती? हायर डेन्सिटी आणि rarefaction डेन्सिटी कशी होती? लोअर डेन्सिटी. बरोबर. नेक्स्ट आपण घेतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह सांगा कोणती? The particles of water oscillate up and down. These oscillations are perpendicular to the direction of propagation in the waves. Such waves are called transverse waves. बरोबर आहे. प्रोपगेशन ऑफ द वेव्ह पाहिजे. अजून कोण सांगेल? सांगा. These oscillations are perpendicular to the direction to propagation of the wave. Such waves are called transverse waves. बरोबर आहे. आपण काय सांगितलं होतं? द वेव्स जे आहेत बरोबर आहे दी वेव्ह फॉर्म होणार आहे. द वेव्स इन विच काय होणार त्या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन कशा होत्या? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द कुणाच्या होत्या? प्रोपगेशन ऑफ द वेव्हला. त्या परपेंडिक्युलर असतील तर त्याला आपण काय म्हटलं होतं? ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. देन वी हॅव टू सी काय केलं होतं? ॲम्प्लिट्यूड घेतलं. ॲम्प्लिट्यूड मीन्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे बरोबर आहे. फ्रॉम इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून म्हणून आपण एक अशी वेव्स काढली होती. त्या वेव्समध्ये असं आपण एक डायग्राम घेतली. ही वेव्स येते आणि वेव्समधलं दिस डिस्टन्स इज नोन एज काय म्हटलं होतं आपण? बरोबर आहे. मीन्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशनपासून त्याची जेवढी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल त्याला काय म्हटलं होतं आपण? ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर वी हॅव टू टेकन काय घेतलं होतं? वेव्हलेंथ घेतली होती. वेव्हलेंथ विच इज डिनोटेड बाय द लेटर बरोबर आहे. विच इज डिनोटेड बाय द लेटर आणि लॅम्बडा सांगितलं. राईट. मग आपण सगळ्यात शेवटचं एक वाक्य त्या ठिकाणी घेतलं होतं. व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्वेन्सी आहे ती व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्वेन्सी डिटरमाइन्स काय करणार होती त्या ठिकाणी? पीच डिटरमाइन करणार. बरोबर आहे. पीच काय होतं त्या ठिकाणी? हाय असेल किंवा लो असेल. बरोबर आहे. आणि ॲम्प्लिट्यूड जो आहे तो काय डिटरमाइन करणार होता? स्ट्रेंथ ऑर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? लाऊडनेस. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपण घेतला होता पिरियडचा. पिरियड ऑफ ऑसिलेशन ज्याला काय म्हटलं होतं आपण? टी अक्षराने डिनोट केलं. काय सांगितलं होतं? व्याख्या कोण सांगेल? हां सांगा. ते सांगा. The time taken for one oscillation or process or pressure or density at a point is in the medium is called the time period and it's indicated by T. इंडिकेटेड बाय टी. अजून कोण सांगेल? सांगा. सांगा प्रथम. The time taken for an oscillation of pressure or density at a point in the medium is called the time period and is indicated by T. बरोबर आहे. काय सांगितलं होतं? द टाइम टेकन फॉर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? वन ऑसिलेशन. टू डिस्कसिंग न्यू पॉईंट दॅट इज द काय सांगितलंय? व्हेलॉसिटी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी सांगा. मग मला व्हेलॉसिटीची डेफिनेशन कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी? तुम्ही गाडीचा वेग काढता बरोबर आहे. गाडीचा वेग काढतो आपण. त्यानंतर हवेचा वेग काढतो. मग हा वेग म्हणजे काय? बरोबर आहे. कोण बोललं? व्हेलॉसिटी म्हणजे कोण तर बोललं?
बरोबर आहे. डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल पर युनिट काय म्हणतो आपण त्या ठिकाणी टाइम. डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल पर युनिट काय सांगणार आहे आपण त्या ठिकाणी टाइम, विच इज नोन एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी वेलोसिटी. म्हणजे आपण जर गाडीचा वेग काढायचा असेल तर गाडीचा वेग काढत असताना त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तुमचा गाडीचा स्पीडोमीटर असेल तर तिथं डिस्टन्स येत असेल, बरोबर आहे. आणि मग टाइम कालावधी किती, मग आपण सांगतो अमुक अमुक गाडीचा वेग प्रति ताशी किलोमीटर एवढा आहे. प्रति ताशी किलोमीटर म्हणतो, बरोबर आहे. प्रति ताशी म्हणजे काय, हा डिस्टन्स अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी म्हणजे हा प्रति ताशी आपण. आणि किती किलोमीटर म्हणतो, किलोमीटर म्हणजे कोण कव्हर केलं इथं डिस्टन्स कळतं. म्हणजे वेलोसिटी म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम, किंवा काय सांगितलं वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय सांगतो टाइम सांगतो. डिस्टन्स म्हणजे अंतर, टाइम म्हणजे काय म्हणतो वेळ म्हणतो, आणि वेलोसिटी म्हणजे काय म्हणतो वेग असेल, बरोबर आहे. आता आपल्याला कुणाच्या बाबतीत स्टडी करायचं आहे, इन केस ऑफ द वेलोसिटी ऑफ काय करायचे त्या ठिकाणी साऊंड मध्ये काय. आता इन केस ऑफ वेलोसिटी ऑफ साऊंड मध्ये वी हॅव टू सी दॅट इज काय होणार आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस द वेव्ह कॅन बी काय झालं त्या ठिकाणी प्रोपोगेट झाली. वेव्ह काय झाली आमची इथं प्रोपोगेट झाली किंवा फॉर्म झाली, बरोबर आहे. मग सम पॉईंटला काय सांगितलं त्या ठिकाणी द डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट सांगितलं होतं. एक तर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी आपण असं घेतलं होतं हे कॉम्प्रेशन हे रेअर फ्रॅक्शन, बरोबर आहे. हे परत कॉम्प्रेशन हे परत रेअर फ्रॅक्शन, बरोबर आहे. मग डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं होतं वन कॉम्प्रेशन आणि काय सांगितलं होतं रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन मधलं एक कॉम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन दोन्ही फॉर्म्स काय होतं ते एक वेवलेंथ फॉर्म होतं. किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॉम्प्रेशन. दिस इज अ कॉम्प्रेशन, दिस इज ऑल्सो कॉम्प्रेशन. दोन कॉम्प्रेशन मधलं डिस्टन्स किंवा काय म्हणतो तो दोन रेअर फ्रॅक्शन मधलं जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो तो आपण वेवलेंथ म्हणतो. म्हणजे वेवलेंथ म्हणजे नथिंग बट काय झालं डिस्टन्स बिटवीन काय झालं रेअर फ्रॅक्शन किंवा डिस्टन्स बिटवीन काय झालं कॉम्प्रेशन. म्हणजे काय सांगितलं आपण हायर त्या ठिकाणी डेन्सिटी असेल आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं लोअर डेन्सिटी, बरोबर आहे. म्हणजे इथे डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं हायर डेन्सिटी असेल किंवा लोअर डेन्सिटी असेल. पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी किंवा इन टाइम मध्ये घेतलं तर त्याला त्याची काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी वेलोसिटी असेल, कळतंय. मग व्याख्या तिथं सांगितलं द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय काय सांगितलं त्या ठिकाणी बाय अ पॉईंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय द पॉईंट ऑफ हायेस्ट डेन्सिटी और काय सांगितलंय लोएस्ट डेन्सिटी इन युनिट काय सांगितलंय त्या ठिकाणी टाइम, बरोबर आहे. इन युनिट टाइम इज कॉल्ड एज काय म्हटलंय वेलोसिटी ऑफ काय सांगितलंय काय व्याख्या व्याख्या बघा परत एकदा. द डिस्टन्स कवर्ड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह. आता वेव्ह कशी असेल एकदा हायर डेन्सिटी असेल किंवा लोअर डेन्सिटी असेल, बरोबर आहे. पर इन युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम इज कॉल्ड एज काय म्हटलंय वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्ह साईड, बरोबर आहे. मग वेलोसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला मी लिहिलेला आहे. फॉर्म्युला काय लिहिलं त्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन काय लिहिलं त्या ठिकाणी टाइम, बरोबर आहे. आता हे जे डिस्टन्स आहे ते आम्ही काय सांगितलं इन केस ऑफ द वेव्ह. इन केस ऑफ द वेव्ह काय सांगितलं त्यांच्याबद्दल असणारं डिस्टन्स म्हणजे काय झालं दिस डिस्टन्स वी हॅव टू डिनोटेड बाय लॅम्बडा. म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे नथिंग बट कोण असणार आहे त्या ठिकाणी वेव्हलेंथ असेल. कोण असणार आहे वेव्हलेंथ, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट ऑफ हायर डेन्सिटी और काय सांगितलंय लोअर डेन्सिटी. हायर डेन्सिटी मधलं असणारं अंतर सुद्धा वेव्हलेंथच म्हणतो आणि म्हणून डिस्टन्स जे आहे ते काय म्हणणार आम्ही वेव्हलेंथ. आणि मग आम्ही सांगितलं होतं टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन म्हणजे काय वन कॉम्प्रेशन आणि वन रेअर फ्रॅक्शन किंवा काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सक्सेसिव्ह टू कॉम्प्रेशन असतील किंवा टू सक्सेसिव्ह काय असतील रेअर फ्रॅक्शन असतील त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, तेवढा कालावधी जो लागणार आहे म्हणजे टाइम पिरियड जो म्हणणार आहे तो आम्ही इथं घेणार आहे. आणि म्हणून वेव्हलेंथ आपण आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी टाइम पिरियड असेल. कळलं. म्हणजे इथं आम्ही इन केस ऑफ कुणाचं घेतलं वेलोसिटी ऑफ अ साऊंड वी गेट द फॉर्म्युला काय मिळाला त्या ठिकाणी वेलोसिटी इज इक्वल टू वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड घेतला. आता वेव्हलेंथ जे आहे तुम्ही काय सांगितलं वेव्हलेंथ कुठल्या अक्षराने डिनोट केली जाते डिनोटेड बाय द लेटर लॅम्बडा, बरोबर आहे. आणि टाइम पिरियड विच इज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल टी, बरोबर आहे. म्हणून वी गेट द व्हॅल्यू काय मिळाली पी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन त्या ठिकाणी टी.
कळते. मग मी ही व्हॅल्यू असे पण लिहू शकतो 1/T, कारण टी कसं आहे डिनॉमिनेटरला आहे, आणि 1 काय घेतला टी घेतला इंटू दिस लॅम्बडा यू हॅव टू रिटर्न इन दिस. मी काय केली फोड केली फक्त λ/T काय केलं 1/T इंटू काय केलं लॅम्बडा. मग आम्हाला एक रिलेशन माहित आहे, बट आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी न्यू जो आहे, न्यू काय म्हटलं होतं आपण फ्रिक्वेन्सी असे घेतो, न्यू विच इज इक्वल टू काय घेतो त्या ठिकाणी 1 काय असते त्या ठिकाणी टी. टी म्हणजे कोण आहे आमचा टाइम ऑफ पिरियड किंवा पिरियड ऑफ ऑसिलेशन, आणि कोणाच्याचं रिलेशन मिळालं न्यू. न्यू म्हणजे कोण आमची फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सीची व्याख्या सांगितली होती परवा आपण, द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल पर सेकंद, बरोबर. पर सेकंद म्हणजे कोण हा टाइम पिरियड, बरोबर आहे. आणि म्हणून ही व्हॅल्यू आम्ही इथं काय करणार आहे सबस्टिट्यूट करणार, तर आम्हाला इथं व्हॅल्यू काय मिळणार 1/T जी आहे त्या 1/T ऐवजी व्हॅल्यू काय घेऊया आपण या ठिकाणी न्यू घेऊ. व्हॅल्यू काय घेतली न्यू इंटू काय मिळालं त्या ठिकाणी लॅम्बडा, आणि हा कोण आहे आमचा पी. वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं V इज इक्वल टू न्यू आणि लॅम्बडा, बरोबर आहे. न्यू म्हणजे काय मिळाली फ्रिक्वेन्सी मिळाली, लॅम्बडा मीन्स काय मिळाला मला त्या ठिकाणी कळते. आणि म्हणून आम्ही इकडे फॉर्म्युला रिटर्न करतो, वेलोसिटी इज इक्वल टू, किंवा आपण इकडे लिहूया फी इज इक्वल टू काय मिळाला न्यू लॅम्बडा, हेच फी बी तर काय मिळालं त्या ठिकाणी वेलोसिटी, न्यू बी तर काय मिळालं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा मीन्स काय मिळालं त्या ठिकाणी वेव्हलेंथ. दिस इज द रिलेशन बिटवीन कोणाच्यातनं मिळालं फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, फी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, कळलं. लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ, न्यू मीन्स फ्रिक्वेन्सी, फी मीन्स वेलोसिटी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी साऊंड. आणि म्हणून आम्हाला फॉर्म्युला पुस्तकात दिलाय दच वेलोसिटी ऑफ साऊंड विच इज इक्वल टू काय दिलाय वेव्हलेंथ इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. इथंपर्यंत कळालंय. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे त्याच्यामध्ये इन एनी मीडियम सांगितले. इन एनी मीडियम म्हणजे काय, मीडियम आणि बदल, माध्यम बदल. इन एनी मीडियम ॲट फिक्स्ड काय सांगितलं त्या ठिकाणी फिजिकल कंडिशन द वेलोसिटी ऑफ साऊंड ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी इज नियरली द काय सांगितले त्या ठिकाणी सेम सांगितले. म्हणजे इन एनी मीडियम कुठलंही मीडियम आपण घेतलं तर फिक्स्ड फिजिकल कंडिशन सांगितलं. आता फिक्स्ड फिजिकल कंडिशन म्हणजे कुठल्या, तर ते फिक्स्ड फिजिकल कंडिशनमध्ये एक फिजिकल कंडिशन आपण या ठिकाणी घेऊया टेम्परेचर, एक काय घेऊया आपण टेम्परेचर, दुसरी काय घेतली आम्ही त्या ठिकाणी डेन्सिटी. ह्या ज्या आहेत त्या फिजिकल कंडिशन आहेत. आणि म्हणून सांगितलंय इन एनी मीडियम ॲट फिक्स्ड काय सांगितलंय त्या ठिकाणी फिजिकल कंडिशन द वेलोसिटी ऑफ साऊंड ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी इज नियरली काय सांगितलंय त्या ठिकाणी द सेम. आता मग एक वाक्य अंडरलाईन करायचं, द वेलोसिटी इज हायेस्ट इन काय सांगितलंय त्या ठिकाणी सॉलिड. म्हणजे वेलोसिटी ऑफ साऊंड जे आहे ते हायेस्ट कशामध्ये आहे इन सॉलिडमध्ये त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आणि लिस्ट जे आहे ते लिस्ट इन कशामध्ये सांगितलं गॅसेसमध्ये सांगितलं. वाक्य काय सांगितलं की सॉलिड अँड लिस्ट इन काय सांगितलं गॅसेस, बरोबर आहे. म्हणजे हायेस्ट ही सॉलिडमध्ये झाली, गॅसेसमध्ये काय झाली लिस्ट म्हणजे कमी झाली. आणि म्हणून वाक्य आहे इट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. सांगितलं फिजिकल कंडिशन जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण एक टेम्परेचर घेतला, एक काय घेतलं होतं डेन्सिटी. वाक्य सांगितलंय इट इन्क्रीजेस विथ अँड इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द मीडियम. म्हणजे मीडियममधलं जर टेम्परेचर काय झालं वाढलं तर आमची वेलोसिटी सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. वाक्य कळालं, इट इन्क्रीजेस विथ अँड इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द मीडियम. माध्यमाचं टेम्परेचर जर बदललं वाढलं तर वेलोसिटी ऑफ साऊंड सुद्धा काय होणार आहे तिथं बदलणार. मग तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे छोटासा, वेलोसिटी ऑफ साऊंड इन व्हेरियस मीडियम ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस.
मग तिथं 3 पॅरेग्राफ केले, एक सॉलिडचं केलंय, दुसरा लिक्विडचा आणि तिसरा गॅसेस. मग आता आपण काय सांगितलं, वेलोसिटी ऑफ साऊंड हायेस्ट कुठं असत्या, सॉलिडमध्ये, आणि लिस्ट कशात आहे, गॅसेस. मग बघा सॉलिडमध्ये एक सबस्टन्स घेतलाय, ॲल्युमिनियम घेतले, बरोबर आहे. ॲल्युमिनियमचं स्पीड किती आहे, 5420 मीटर पर सेकंद. पर सेकंदला किती जाते तो, 5420. निकेल घेतलाय, त्याचं किती आहे त्या ठिकाणी 6040, बरोबर आहे, मीटर पर सेकंद. स्टील बॉडी जर असेल तर 5960, आयर्न असेल तर 950 मीटर पर सेकंद. इन केस ऑफ ब्रास घेतलं तर 4700 मीटर पर सेकंद. इन केस ऑफ ग्लास घेतलं, बरोबर आहे, 3980 मीटर पर सेकंद. मग आता याच्यामध्ये जर बघितलं, इन केस ऑफ सॉलिड कोणत्या सबस्टन्सची स्पीड त्या ठिकाणी जास्त आहे, कोणाचं आहे, निकेलचं किती आहे, 6040 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. आणि लिस्ट कोणाचं आहे त्या ठिकाणी, ग्लासचं, 3900 काय सांगितलं, 80 मीटर पर सेकंद. आता आपण लिक्विडमध्ये आलो. इन केस ऑफ लिक्विडमध्ये काय घेतलं, सी वॉटर घेतलं. सी वॉटरचं स्पीड किती आहे, 1151 मीटर पर सेकंद. त्यानंतर प्युअर वॉटरचं 1498 मीटर पर सेकंद. इन इथेनॉलचं 207 मीटर पर सेकंद. आणि इन मिथेनॉलचं 1150 मीटर पर सेकंद. त्यानंतर आपण घेतलं इन केस ऑफ गॅसेस, आपण सांगितलं की वेलोसिटी ऑफ साऊंड लिस्ट कशात आहे, गॅसेस. आणि मग आपण बघितलं हायड्रोजनमध्ये त्याचं आहे 1184, हेलियममध्ये 965 मीटर पर सेकंद, एअरमध्ये 46 मीटर पर सेकंद, ऑक्सिजनमध्ये 360 मीटर पर सेकंद, आणि इन सल्फर डायऑक्साईड 230 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. म्हणजे सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे किती घेतलं, 6040 मीटर पर सेकंद. आणि इन गॅसेसमध्ये सगळ्यात लिस्ट कोणाचं आहे, सल्फर डायऑक्साईडचं 230. आपण एअरची कंपॅरिझन केलं तर एअरचं स्पीड किती आहे त्या ठिकाणी, 346 मीटर पर सेकंद. म्हणजे आम्ही सांगितलं की वेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे ती हायेस्ट कशामध्ये येते, सॉलिडमध्ये येते, आणि लिस्ट कशामध्ये येते त्या ठिकाणी, गॅसेसमध्ये त्या ठिकाणी येते. नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसियस त्या ठिकाणी मीडियम. मग आपण सांगितलं की वेलॉसिटी ऑफ साऊंड जो आहे तो गॅसियस मीडियमवर काय त्या ठिकाणी डिपेंड सांगितलं आहे. म्हणून द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसियस मीडियम डिपेंड्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी, फिजिकल कंडिशन. कुठल्या फिजिकल कंडिशन सांगितलं, टेम्परेचर, त्यानंतर सांगितलं डेन्सिटी, आणि शेवटचं मॉलिक्युलर वेट सांगितलं. काय सांगितलं त्या ठिकाणी, टेम्परेचर, डेन्सिटी ऑफ द गॅस आणि मॉलिक्युलर काय सांगितलं, वेट. आता पहिला जो घेतलेला आहे तो कोण घेणार आहे आपण या ठिकाणी, टेम्परेचर. इन केस ऑफ टेम्परेचरमध्ये काय सांगितलंय, तर पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलंय त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता पी म्हणजे काय सांगणार तुम्ही, पी वेलॉसिटी ऑफ काय येणार आहे त्या ठिकाणी, साऊंड येणार, बरोबर आहे. म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड येणार. पी विथ काय सांगितलं त्या ठिकाणी, इन गॅसेस मीडियम कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट. इथं काय घ्यायचं, टेम्परेचर, बरोबर आहे. आम्ही काय सांगणार, पहिला जो घेतलेला टेम्परेचरवर डिपेंड कसं आहे बघा, वेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, टेम्परेचर. वाक्य दिले, द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, टेम्परेचर ऑफ द मीडियम. तर ते काय बघा, वेलॉसिटी ऑफ साऊंड कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टेम्परेचर, स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. मगाशी वाक्यात काय सांगितलं होतं, इट इन्क्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर म्हणून सांगितलं ऑफ द मीडियम. मीडियमचं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड ऑल्सो काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार. म्हणून वाक्य काय दिलंय, द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द
स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर ऑफ द मेडियम. वाक्य सांगितलंय दॅट इन्क्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स डबल्स. काय सांगितलंय टेम्परेचर कितीनं वाढलं 4 पटीनं 4 टाइम्स डबल द काय सांगितलंय त्या ठिकाणी वेलॉसिटी. कळतंय 4 टाइमनं वाढलं तर त्याची वेलॉसिटी त्या पद्धतीने चेंजेस होणार आहे. इन्क्रीजिंग द टेम्परेचर किती 4 टाइम्स बरोबर आहे. टेम्परेचर 4 टाइम्सनं वाढलं तर डबल्स द काय सांगितलंय त्या ठिकाणी वेलॉसिटी आहे बरोबर आहे. आता टेम्परेचर 4 टाइम्सनं वाढलं म्हणजे काय घेऊया आपण जर समजा इथं आपल्याला प्रूफ करायचं म्हटलं टेम्परेचर काय सांगितलं 4 टाइम्स घेऊया म्हणजे टेम्परेचरची व्हॅल्यू काय घेऊया आपण इथे 4 बरोबर आहे. हे कशात गेलं स्क्वेअर रूट मध्ये गेलं. इकडं कोण आला पी बरोबर आहे. हेन्स पी इज इक्वल 2 काय ना 2 झालं म्हणजे काय सांगितलं इफ वी हॅव टू टेकन पी हॅविंग व्हॅल्यू काय घेतली 4 घेतली ना. तेन काय झालं त्या ठिकाणी पी इज इक्वल टू काय झालं 2 झालं. वाक्य काय सांगितलं होतं बघा इन्क्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स. टेम्परेचर कितीनं इन्क्रीज झालं 4 टाइम्सनं. डबल्स द काय झालं त्या ठिकाणी डबल्स द वेलॉसिटी बरोबर आहे. म्हणजे जर आमच्या v ची व्हॅल्यू 2 झाली तर त्या टेम्परेचरची व्हॅल्यू किती असणार आहे 4 असणार आहे. आपण इथे घेतलं v इज इक्वल टू t ची व्हॅल्यू काय केली √4 केली. मग 4चं रूट निघतंय किती निघालं 2. वेलॉसिटीची व्हॅल्यू काय मिळाली 2. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी घेतले तर ते या पद्धतीने. दुसरं जे आहे सेकंड सेकंड काय घेणार आहे त्या ठिकाणी डेन्सिटी. काय घेतलं डेन्सिटी. डेन्सिटीमध्ये काय सांगितलंय पी इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय घेतलंय त्या ठिकाणी रो. डेन्सिटी जो आहे डेन्सिटी जो असतोय तो डेन्सिटी दाखवत असताना त्याचा सिम्बॉल असा आहे त्याला रो म्हटलं जातं. रो सारखं दिसते त्या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळ्या आता तुमच्या पुस्तकामध्ये असं दिसते आणि प्रेशर म्हणशील बरोबर आहे. त्यापेक्षा तुम्ही डेन्सिटी सिम्बॉल असा काढता 9 सारखा म्हणजे डेन्सिटी घेतला तुमच्यात के दिला तरी चालते. पुढे घ्या आपण काय सांगितलं वेलॉसिटी ऑफ साऊंड आहे. तर वेलॉसिटी ऑफ साऊंड काय सांगितलं इनवर्सली प्रोपोर्शनल. आता हा डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे काय सांगा वेलॉसिटी ऑफ साऊंड काय सांगितलं इनवर्सली प्रोपोर्शनल टू द हे काय आहे स्क्वेअर रूट बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ द मीडियम. मीडियमचीच परत काय घ्यायची डेन्सिटी घ्यायची कळतंय. परत काय सांगितलं दुसरा नाव आपण त्या ठिकाणी डेन्सिटीच्या बाबतीत त्या ठिकाणी द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी बरोबर आहे. आणि मग इन्क्रीजिंग द डेन्सिटी काय सांगितलं त्या ठिकाणी 4 टाइम्स म्हणजे डेन्सिटी इन्क्रीजिंग कितीनं झालं 4 टाइम्स झालं. तर रिड्युसेस द वेलॉसिटी ऑफ काय सांगितलं वेलॉसिटी टू हाफ ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्याख्या परत काय सांगितलं बघा इन्क्रीजिंग द डेन्सिटी किती टाइम्स 4 टाइम्स रिड्युसेस द वेलॉसिटी टू काय सांगितलं हाफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी. आपण परत इथे बघूया प्रूफ करून काय येत आहे ते. डेन्सिटीची व्हॅल्यू आपण काय ठेवूया 4च घेऊ. आपण इथे घेऊया P इज इक्वल टू 1 त्या ठिकाणी 4 घ्यायची. रोची व्हॅल्यू काय घ्यायची 4 घ्यायची म्हणजे काय मिळालं डेन्सिटी P इज इक्वल टू 1 याचं व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली बरोबर. म्हणजे काय झालं हाफ झालं म्हणजे काय सांगितलं आपण त्या ठिकाणी डेन्सिटी 4 टाइम्स रिड्युसेस द काय सांगितलं त्या ठिकाणी वेलॉसिटी टू हाफ इट्स व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू काय झाली त्याची हाफ झाली कळतंय. आणि म्हणून वाक्य काय सांगितलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सिटी कळतंय. वेलॉसिटी ऑफ साऊंड इनवर्सली प्रोपोर्शनल कुणाला त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटीला. आणि जर डेन्सिटी काय झाली 4 टाइम्स झाली तर रिड्युसेस द वेलॉसिटी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी हाफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅल्यू. त्यानंतर पुढचा जो घेणार आहे इट इज काय घ्यायचं आहे मॉलिक्युलर वेट. molecular weight which is denoted by the letter capital M. कशाने घेतलं जाते कॅपिटल M. आणि मग आपण इथं लिहूया मॉलिक्युलर वेटच्या बाबतीत काय ते P is inversely proportional to the square root of the काय सांगितलंय molecular weight बरोबर आहे. म्हणजे आम्ही नियम काय सांगणार
velocity of sound is inversely proportional to the square root of its काय सांगितलंय molecular weight. कळतंय बघा. The velocity of sound is inversely proportional to the square root of the molecular weight of the काय सांगितलं gas. आता इथं परत सांगितलंय the increasing the molecular weight किती सांगितलंय त्या ठिकाणी 4 times reduces the काय सांगितलंय त्या ठिकाणी velocity to half its काय सांगितलंय त्या ठिकाणी व्हॅल्यू. म्हणजे जसं आपण कोणाच्या बाबतीत बघितलं होतं डेन्सिटीच्या बाबतीत तिथं पण काय सांगितलं होतं डेन्सिटी इज 4 टाइम्स सांगितलं आणि वेलॉसिटी कशी होती हाफ इट्स व्हॅल्यू म्हणत होते. तसेच इथं पण काय सांगितलंय इन्क्रीजिंग द मोलिक्युलर वेट काय सांगितलं त्या ठिकाणी 4 टाइम्स रिड्युसेस द वेलॉसिटी टू हाफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि मग आपल्याला एक विचार करायला त्याने दिलेला आहे. विचार करायला मध्ये काय सांगितलं बघा मोलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन दिला. बरोबर आहे. मोलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन किती सांगितलं त्या ठिकाणी 32 सांगितलं. फाईल दॅट ऑफ द हायड्रोजन गॅस जो दिलेला आहे तो किती सांगितला आहे 2 दिलेला. प्रूव्ह अंडर द सम फिजिकल कंडिशन द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन काय सांगितलंय वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन इज 4 टाइम्स दॅट इन काय सांगितलंय त्या ठिकाणी ऑक्सिजन. बरोबर आहे. आपण इथे प्रूव्ह करून बघा पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं मॉलिक्युलर वेट सांगितलं. बरोबर आहे. आता कोणाचं घेतलं आपल्याला एकदा ऑक्सिजनचा घ्यायचं O2 इथं मॉलिक्युलर वेट पण कुणाचा आला O2चा. दुसरा सेकंड कोण घ्यायचा आहे H2चं घ्यायचं आहे वेलॉसिटी ऑफ द हायड्रोजन. बरोबर इज काय सांगितलं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द मॉलिक्युलर वेट ऑफ कुणाचं H2. बरोबर आहे. मग पुढं आपण घेऊया फी O2 घेतला म्हणजे हा ऑक्सिजन झाला. बरोबर आहे. इज इक्वल टू इथे घेतलं 1/. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन किती दिलाय किती दिलाय 32. बरोबर आहे. आणि इकडे आपण घेतलं वेलॉसिटी ऑफ कोणाचे हायड्रोजन. बरोबर आहे. विच इज इक्वल टू 1/. मॉलिक्युलर वेट ऑफ किती दिला हायड्रोजन किती दिला 2 दिला. हेच आपण लिहिलं वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. विच इज इक्वल टू इथं 32ची फोड केली आपण 16 इंटू काय केलं 2 केलं. बरोबर आहे. आमचं आहे असंच PH2 इज इक्वल टू 1/√2. बरोबर का सुशांत. हेन्स वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन 16चं वर्गमूळ निघते 4 काय झालं 4 आणि इकडं काय आलं √2 इंटू काय आलं √2 आणि इकडं वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन किती मिळालं 1/√2. काय इथंपर्यंत काय केलं आपण 32ची फोड केली 16 इंटू 2 आली 16चं रूट निघतं किती निघालं 4 आलं √2 म्हणजे आम्हाला काय मिळाली वेलॉसिटी कुणाचे ऑक्सिजन मॉलिक्युलची. बरोबर आहे. वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन बरोबर आहे किती मिळाली व्हॅल्यू 1/4 इंटू √2. मी त्याचं बायफर्गेशन करणार कसं करते बघा 1/4 इंटू 1/√2. बायफर्गेशन काय केलं आपण डिनोमिनेटर सेपरेट केले 1/4 केलं इंटू काय केलं 1/√2. बरोबर आहे. बट 1/√2 विच इज इक्वल टू हे दिसतंय 1/√2 म्हणजे कोणाचं वेलॉसिटी वेलॉसिटी ऑफ द हायड्रोजन. तुम्ही इथं काय लिहिलं बी काय म्हणणार H2. मग ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करू शकते का व्हॅल्यू ठेवू शकते मी व्हॅल्यू मी ठेवू शकते. मग व्हॅल्यू काय मिळाली वेलॉसिटी ऑफ काय केलं ऑक्सिजन मॉलिक्युल विच इज इक्वल टू 1/4 केलं 4 आलं इंटू काय आलं त्या ठिकाणी PH2 वेलॉसिटी ऑफ कोणाची हायड्रोजनची. बरोबर. हेन्स हा 4 इकडे आहे 10 मिनिटाला इकडे गेला काय होणार इंटू होणार 4 काय झालं त्या ठिकाणी PO2 इज इक्वल टू PH2 म्हणजे आता काय होणार 4 इंटू कोण आहे हे वेलॉसिटी ऑफ कुणाचे ऑक्सिजन विच इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन वेलॉसिटी ऑफ काय आलं त्या ठिकाणी बघा आपण खूप सांगितलं होतं काय सांगितलं होतं त्या ठिकाणी वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन
वेलॉसिटी ऑफ साऊंड, बरोबर आहे, इथं साऊंड वेलॉसिटी ऑफ साऊंड. इथं दिसते वेलॉसिटी ऑफ साऊंड इन ऑक्सिजन, बरोबर आहे. आणि मग काय सांगितलं, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन इज काय सांगितलं त्या ठिकाणी, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन इज 4 टाइम्स, 4 आलं 4 टाइम्स त्याच्या वेलॉसिटी ऑफ काय सांगितलं ऑक्सिजन. कळलं काय, बघा आपण प्रूव्ह करायला सांगितलं, थिंक म्हटलं होतं. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन किती दिलता, 32 दिलता. मॉलिक्युलर वेट ऑफ कुणाचा दिलता, हायड्रोजनचा 2 दिलता. आणि आम्हाला काय सांगितलं होतं, द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन इज 4 टाइम्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, दॅट इन ऑक्सिजन. आणि म्हणून आम्ही सांगितलं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन हायड्रोजन विच इज इक्वल टू 4 टाइम्स वेलॉसिटी इन काय सांगितलं त्याची, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन ऑक्सिजन. इथंपर्यंत पार्ट कळालाय, ठीक आहे. हा जो पार्ट आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा.